आहे आणि दुसऱ्या बाजूला कुठल्याही आरोपीला जामीन मिळाला नाही. सर्वांना फाशीवर चढवल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही. याकडे तुम्ही कसं बघता? आम्ही हाच विश्वास ठेवलेला आहे. शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री साहेब असतील, यावर हाच विश्वास आहे आमचा की आरोपींना फाशीवर चढवा आणि त्या विश्वासावरच देशमुख कुटुंब विश्वस्त झालेलं आहे. आणि जो विचार त्यांचा मांडला त्याला पूर्णपणे आम्हाला तेच अपेक्षा आहे त्यांच्याकडून की आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी. या सर्व गोष्टीचे आता हेअरिंग सुरू आहेत किंवा हे जे काही आता कोर्टामध्ये सुनावण्या होत आहेत, यावरून तुम्हाला वाटतं की हे सर्व काय आता फाशीपर्यंत जाईल, सर्व आरोपींना शिक्षा होईल? नाही, न्यायालयावर विश्वास ठेवलेला आहे आम्ही. याच्यामध्ये अपवाद असा आहे की काही लोकप्रतिनिधी हे फक्त याचं समर्थन आरोपीचे करतात आणि मी मागच म्हणलेलो आहे की न्यायालयाला आणि सगळ्या प्रशासनाला जे कोणी चॅलेंज करते तर ते आरोपीचे समर्थक आहेत. त्यावर कडक कारवाई एकदा झाली, माझी एकनाथ शिंदे साहेब बोललेच असतं, त्यांना मी माझी विनंती करतो किंवा मला त्यांना बोलण्याची सुद्धा इच्छा आहे की जे राहिलेले लोक आहेत या साखळीतले, ज्यांनी की ही कृत्य करायला पूर्ण त्यांना पाठबळ दिलं, अभय दिलं आणि जो फरार आरोपी आहे तो आरोपी देखील शोधणं इतकं सोपं आहे की ज्यावेळेस या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्षाच्या ऑफिसमध्ये ज्यावेळेस बैठक झाली त्यावेळेस तिथं पोलीस अधिकारी कोण होते आणि धारूरला पोलीस स्टेशनला तत्कालीन पोलीस अधिकारी ज्यांच्याकडे हा तपास होता ते कोण होते, हे जरी तपासात घेतले तरी तो आरोपी शोधणं खूप सोपं जाईल. मला अशी माहिती मिळाली की त्या फरार आरोपीचा कोणीतरी चुलत भाऊ का कोणीतरी मावस भाऊ हा PSI आहे, त्यांच्याकडे देखील बरीचशी ह्याची माहिती आहे. ह्याचा जर शोध घेतला तर नक्कीच फरार आरोपी आहे ते कुठं ना कुठं शोधण्यास मदत होईल. तुम्ही दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असं बोलला होता, जे लोक समर्थन करतात त्यांच्यावर कारवाई संदर्भात. आता ते कधीपर्यंत तुम्ही पत्र देणार आहात आणि एकनाथ शिंदे साहेबांना याबाबत काय म्हणणं? नाही, त्यांनी गृह मंत्रालयाने अधिकृत जे SITची स्थापना झाली होती त्या SIT मध्ये एक सूचना दिली किंवा माहिती मागितली तरी त्या सगळ्या लोकांचा डेटा हा CID SITकडे आहे की या प्रकरण झाल्यानंतर आरोपीला जे कोणी मदत करणारे होते, जसं की ह्याच्यातला मुख्य आरोपी जो आहे त्याला फरार करण्यामध्ये किंवा त्याला सरेंडर करण्यामध्ये ज्याचा कुणाचा हात होता तो मोराळे, असे पूर्ण सगळे त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड्स आहेत, ऑडिओ रेकॉर्ड्स आहेत आणि त्याचे काही CCTV फुटेज पण आहेत. या लोकांना जर कायद्याचा जरब नाही आला, धडा नाही शिकवला तर हे लोक असेच मोकार सुटतील आणि पुढे देखील हे क्राईम करायला मागं पुढे बघणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.